तर शेतकरी मित्रांनो, सर्वांना जय जवान जय किसान. तर आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या फार्मवर जे जे प्रयोग आपण करायलो ते प्रयोग आपण तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे सत्यता आहे ती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे बघू शकता, आता आपण हे जीवामृत मागच्या वेळेस याच्यामध्ये थोडंसं जीवामृत ठेवून पुन्हा पाणी टाकून शेण टाकून गूळ पण टाकला होता आणि माती पण टाकली होती. आता आपण याचा पुन्हा वापर करणार आहोत. तर त्यासाठी आपण आता हे 7 दिवस झाल्यानंतर आपण याचं म्हणजे आणखीन नवीन चांगल्या प्रकारे जीवामृत बनवण्यासाठी डबल एकदा आपण हे बघू शकता, हे गोमूत्र, याच्यामध्ये आपण गोमूत्र टाकणार आहोत. हे गुळाचं पाणी केलेलं आहे आणि हे बघू शकता हे गूळ, आणि याच्यामध्ये हे अशा प्रकारे आपण हे नवीन प्रयोग म्हणून आपण याच्यामध्ये मुगाची डाळ टाकणार आहोत. आणि तुम्हाला माहीत आहे की डाळ वगैरे मुगामुळं किती फरक पडू शकतो. तर आपल्याला नवनवीन आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोडीशा या फार्ममध्ये आपण नवनवीन प्रयोग करत असतो आणि नवनवीन प्रयोग करणं काळाची गरज आहे. त्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकाय भेटेल. आपल्या काही चुकाही होतील आणि चुका जरी झाल्या तरी आपला प्रयत्न आहे की चूक जरी झाली तरी तुम्हाला सांगायची आणि आपल्याला त्याचा फायदा झाला तरी तुम्हाला सांगायचा, जेणेकरून आपले शेतकरी बांधव फसू नये आणि खोट्या संकल्पनेमध्ये न राहता त्यांना सर्व गोष्टी जे आपण सेंद्रिय शेती म्हणायलो त्या सर्व गोष्टी कळाव्या. यासाठी आपण ज्या ज्या छोट्या गोष्टी, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आपल्याला आणि रोज ढगाळ वातावरण, गरमी वातावरण आहे आणि या गरमीच्या वातावरणामुळे या हळद पिकावर तणा येऊन आता करपा रोगाचं प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण या जीवामृतचा वापर अशासाठी करणार आहोत की करपा रोग जर येत असेल तर करपा रोगावर नियंत्रण आपल्याला आणण्यासाठी जमिनीमध्ये जी उष्णता तयार झालेली आहे तर आपण या जीवामृतमध्ये हे सर्व टाकून त्यानंतर आपण ताक तयार करणार आहोत आणि ते पण याच्यामध्ये टाकणार आहोत. ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल. आणि हे जे आपण जीवामृतला जीवामृत म्हणजे रिचार्ज म्हणून डबल आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याचा रिझल्ट पण आपण घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, असे नवनवीन प्रयोग आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी नक्कीच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण जी माहिती मी तुम्हाला दाखवत आहे ती पूर्णतः तळमळीनं दाखवत आहे. कारण याच्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा कोणताही हावभाव नाही. पण जे आपण कष्ट करायलो ज्या कष्टामध्ये काही चुका होत असतील, काही त्याचा फायदे होत असतील, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते तुम्ही पहा, म्हणजे माझ्या जरी चुका झाल्या तरी तुमच्या चुका होऊ नये आणि तुम्हाला याचा आणखीन बेनिफिट चांगलं मिळावं यासाठी आपण हे नवीन नवीन प्रयोग करत आहोत. त्या जीवामृतला डबल नवीन जीवामृत बनवून याच्यामध्ये ताक टाकून आपण पुन्हा याची ड्रिचिंग या हळदीला करणार आहोत. कारण हे उष्ण आणि दमट वातावरण आहे, त्यामुळे आपल्या या हळद पिकावर तणाव येत आहे आणि त्या तणावातून त्याला मुक्ती मिळवण्यासाठी आणि ताक जे आहे ते ताक हे थंड करते. जसे की आपण म्हणतो किंवा आपल्याला उष्णतेमध्ये ताक प्यायला सांगतात, कारण ताक शरीरातली गरमी कमी करण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी आपण याच्यामध्ये पुन्हा ताक टाकणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि याचे रिझल्ट तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्नच करू. कारण आपल्या हळदीला आपण काहीही टाकलेलं नाही, त्याच्यामुळं आपली रासायनिक हळदीची स्पर्धा होऊ शकत नाही. पण आपण कमीत कमी प्रयोगामध्ये आपण याला पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने आपण जे प्रयोग करायलो स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्कीच तुम्ही असे प्रयोग करण्याचा प्रयत्न करा, एवढीच अपेक्षा ठेवतो.
आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.